पुनश्च एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो, आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. वेगळ्या हाफ मधून आजच्या दिवसाला सुरुवात खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल. जे 8 संघ तुम्ही रेग्युलर गटामधून पाहणार आहात, ज्यामधील पहिली लढत जे हनुमान एरन जाड आणि त्याला फाईट करेल टीम जाणता राजा बदलापूर. टॉस जिंकला टीम जे हनुमान एरन जाडने आणि आमंत्रण दिलंय त्या बॅटिंगसाठी जांतराच्या बदलापूर टीमला. दोन ऑफिशियल पंच सज्ज होतात, राजेश भोईर आणि कुणाल पेनकर ना तुम्ही पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इरफान आणि दुसऱ्या बाजूला सागर देशमुख मैदानामध्ये एंटर करत असताना हे छान दृश्य तुम्ही पाहतायत. आज कदाचित जांतराच्या बदलापूर संघामध्ये कुणाल पेनकर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तब्बल 5 षटकांची मॅच असणार आहे. कुणाल पेनकर सर तुम्ही पाहतायत, बदलापूरचे एक स्थानिक पंच, अत्यंत महत्वाची भूमिका. पंच म्हटलं तर खेळाच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना देव म्हणून संबोधलं जातं, कारण खेळाचं उत्तम न्याय देण्याचं काम हे ऑफिशियल पंचांचं असतं. याच दरम्यान आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरती बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे कार्याध्यक्ष दिनेशदादा भोईर यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेब या माझा आनंद घेत असताना आमच्या बीआयपी डायस मधून त्यांचंही करूया हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि जाऊया दोन्ही संघाला देऊया त्यांच्या वतीनं विश यू ऑल द बेस्ट. जांतराच्या बदलापूर हनुमान एरन जाड या दोन संघांमध्ये होईल अतितटीचा सामना. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, एकत्र पाहत राहा. आमदार चषक 2024 हे 8वं पर्व. गोलंदाज सज्ज होतात तर ललित भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आमची ऑफिशियल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑफिशियल अपडेटर प्रशांत पवार, त्यांच्या समवेत आज आमचे दीपक खाडे अर्थातच बट्ट्या यांना तुम्ही पाहताय. त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन या ठिकाणी विघ्नेश धुळे, जोबेलीचे चॉकलेट बॉय आणि आदित्य कडव यांना तुम्ही पाहू शकाल. दोन ऑफिशियल कॅमेरामॅन, 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे या संपूर्ण स्पर्धेचं. त्यांचे स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये रगरगत्या उन्हामध्ये हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. चला मॅच आपण लगेच चालू करा. पंचांना विनंती राहील, कारण आता आपल्याला इथून जर विचार केला तर एकंदरीत 7 सामने कळवायचे आहेत, 7 मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. बासला होते सुरुवात. गोलंदाज ललित भोईर टीम हनुमान एरन जाड संघाच्या वतीनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज बॅटची कडा लागली आहे. सागर थोडेसे नाराज असेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय गोल्डन डकची शिकार दोस्ताना फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट सागर देशमुख. जांतराच्या बदलापूर संघाला लागणारा पहिला धक्का फलंदाज बाद. रेस चालू आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला बैलगाडा शर्यत देखील पाहायला मिळेल. आज देखील अत्यंत सुंदर स्पर्धा बैलगाडा शर्यत लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. आणि अगदी आपण पाहिलं तर आता सध्याच्या घडीला रोशन संतेसर आपण म्हणतो ना की जणू काही क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत मध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे. जितके प्रेक्षक त्या स्पर्धेमध्ये असतात तितके प्रेक्षक आम्हाला क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. आणि नितांत प्रेम करणाऱ्या या दोन्ही खेळांवरती हे आमचे दर्दी प्रेक्षक तुम्ही पाहतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज ललित भोईर रबाडा या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. पहिलं षटक हाताळतोय संघाच्या वतीनं. मॅन्डेटरी पावर प्लेचं कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन अगदी परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. प्रसाद मात्रे चेंडूला गॅदर करत असताना काय अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ललित भोईर
अक्षरशः पहिल्या बॉलवरती फटका खेळण्यासाठी सागर देशमुखला भाग पाडलं, तिथे बॅटची कडा लागली, लिडिंग एज स्टिकर एंडला लागत फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आणि आता हा डॉट बॉल. लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, हा देखील सुंदर चेंडू आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी होते, पहिले षटक वाखण्याजोगी आहे, अप्रतिम इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारे ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मनाला भारावून टाकणारी ही गोलंदाजी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं तर हे चेंडू फेकले जात आहेत आणि सहाही चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक भुऱ्या आहे, चेंडू खाली, वड कॅच, मिस्टेक होणार नाहीये. ऋतिक वारंवार आपण पाहतो जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण करत असं, पेट्रोलिंग करत असं, सीमारेषेलगत पूर्णपणे फ्लेक्सिबल खेळाडू आहे आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना हा रनिंग सेल या ठिकाणी टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. तो देखील सहमत आहे. बैलगाडा शर्यत, त्यानंतर क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल, आता सध्याच्या युगामध्ये तुम्हाला या दोनच गोष्टी फार जास्त वेळा युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज ललित भोईरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन खेळाडूंना त्याने अद्यापपर्यंत बाद केलेत. एकही धाव खर्च न करता ऋतिक भोईरने तो टिपलेला झेल, अर्थातच भुऱ्या या नावाने तो देखील प्रसिद्ध आहे आणि अगदी आपण पाहिलं तर बराच खेळाडूंना टोपण नावाने ओळखलं जात आहे. ललित भोईरला तुम्ही पाहतायत, रबाडा नावाने परिचित आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, राऊंड विकेटने. यावेळेस ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फटका एक्झिक्यूट केला व्ही शेप मध्ये. एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय त्याच पद्धतीने हे षटक हाताळलं देखील जात आहे. अगदी आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज फिल्डिंग मध्ये बदलाव, वारंवार या क्रिया फक्त गोलंदाजाला जमत असतात, त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाते आणि आता तसाच प्रकार आता या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला आहे. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. धावसंख्या धावफलकावरती केवळ 1 धाव, 2 बाद अशी दैनी अवस्था जांतराच्या बदलापूरची आहे. ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल चाललाय लॉंग ऑनला, सीमारेषे बाहेर एक टप्पा घेत इरफानच्या बॅट मधून आलाय. या डावातील पहिला चौकार, षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि ते आपल्या भेटीला आलेली या पंचकृषीतील एक लोकप्रिय आणि नामवंत स्पर्धा. ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय हेमंत अशोक भोईर साहेब, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका ग्रामीण विभाग. त्यांचा पण त्यांच्या स्वप्नातून आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. या सन्मान धावसंख्या धावफलकावरती 5. बदलापूरचे आमचे नामांकित उद्योजक रियाज शेख यांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत आमचे काकडवलचे हरीश भोईर भाऊजींचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सनी राणे ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय फटका ऑन साइड लाईन लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाकाच्या बाहेर, खडे तो खेळत असताना आपण पाहतोय जिहादच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय, बिग हिट षटका. पहिला बॉलवरती आक्रमण करण्याची संधी त्याच्याकडे असते. अगदी आपण पाहिलं तर कबरच्या दिशेने कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज होते चंद्रकांत मेहेर आणि ते शेवटच्या क्षणाला थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू गॅदर करेपर्यंत वेळ घेतला आणि जणू काही ही एक धाव अगदी चित्त्याच्या बेगाने एकवटण्यात आली आहे. चंद्रकांत मेहेरला आपण पाहतोय जे संघाचे बागबान खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 ते 3 मॅचेस ज्या मागे आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये तर थोडेसे दुखापतग्रस्त.
अगदी सलामीला येत असताना चंद्रकांत मेहरने एक वेगळी छाप सोडली आहे प्रत्येक क्रीडा नगरीमध्ये आणि आता सध्याच्या घडीला ते तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येतात कारण कदाचित आपण पाहिलं तर एक यंगस्टरला संधी देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे परंतु स्वतः देखील दुखापतग्रस्त आहेत स्वतःच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी घेत असताना टीम जय एरंजाड संघाची दरम्यान आमचे सन्माननीय निखिलजी मेहर साहेब जे एरंजाड गावाचे युवा उद्योजक आहेत त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम एरंजाडला आदरणीय रवींद्र मेहर साहेब असतील आदरणीय बाळूशेठ बोराडे असतील आदरणीय महेशजी राणे असतील या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी टीम एरंजाडला या ठिकाणी शुभेच्छा येतात षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं चालू आहे प्रगती पथावरती गोलंदाज सनी राणेला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला इरफान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे कदाचित आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न होता बॅटची आतली कडा लागली बॉल चाला पाठीमागे एकही धाव इथे एकवटण्यात यशस्वी झाला नाहीये सलग 2 चेंडू डॉट आलेत इरफानला आपण पाहिलं तर जिथे सिंगलने स्ट्राईक रोटेट केली दुसऱ्या बॉलवरती जिहादने आणि आता सलग 2 चेंडू या षटकातील डॉट पाहिलेत आपण ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु लीडिंग ए चंद्रकांत मेहर चेंडू खाली येत आहेत फलंदाज होईल बाद एक सोपा झेल टिपला जाईल सनी राणेला मिळते पहिली सफलता फलंदाज या ठिकाणी होईल बाद दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज बाद बदलापूरला मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बास्मन न्यू कॅन्डिडेट इन ऍट नंबर 5 ला प्रीतीश येतात एका बाजूला जियाद नॉन स्ट्राईक गिनलाय ज्याच्या बॅट मधून षटकार आला एक सिंगल आली 2 सिंगल आलेत माफ करा आणि 8 धावांवरती तो नाबाद नॉन स्ट्राईक गिनलाय स्विच इट व्हाट अ शॉट आले आले आपल्या नावाचा परिचय देत असताना आपण पाहतोय बॉल चाललाय या पाच धावा आल्या त्यानंतर या षटकामध्ये सनी राणेच्या विरोधात 11 धावा या ठिकाणी बनवण्यात आल्या दरम्यान आपण पाहिलं तर आमची सन्माननीय किरणजी राणे जे 40+ चे खेळाडू आहेत आमचे वसंतजी मेहर असेल त्यानंतर आमचे हनुमंत गाडे असतील उमेद दादा मेहर असेल सर्वांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे त्यांचंही शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय सर्वांचं आपण कौतुक करू जे ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत टीम एरंजाड संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव हा सातत्याने होत असतो आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्या पाठीशी असणारे त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने त्यांचा पाठबळ वाढवत असतात एका बाजूला आपण पाहिलं तर जांताराच्या बदलापूर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जयमान एरंजाड या 2 संघांमध्ये चालू असलेली ही अतितटीची लढत तुम्ही पाहत आहात 11 धावा या षटकामध्ये आल्या आणि एकंदरीत 8च्या सरासरीने आता 16 धावा या धाव फलकावरती आहेत गोलंदाज साहिलला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये लेफ्ट आर्म हा गोलंदाज आहे डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू अगदी घरंगळत चालला होता अलॉंग द कार्पेट तोपर्यंत 2 धावा मिळतील सहजतेने एकवटत असताना जियाद 1 शॉट एकच धावी ते मात्र ग्राह्य धरली जाईल पंच राजेश भोईर पॉइंट फ्रॉम मालेगाव नेरळ आज आपण पाहतोय या ठिकाणी या बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झालेत त्यांचे स्वागत गोलंदाज सज्जद साहिल बोराडे स्विच इट करण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद क्लीन बोल्ड जिहादला इथे परतावा लागेल आणि आता स्वतःवरती पूर्णपणे नाराज असताना नाराजी त्याने व्यक्त केली आहे जसा चेंडू एस्टनवरती आदळला तसा मात्र त्यांनी बैठक व्यवस्था घेतली आहे फलंदाज झाले बाद आणि आता आणखीन एक मोठ्या विकेटचं पतन होत असताना टीम जांताराच्या बदलापूर संघाला लागलेला हा 3रा धक्का
करने की क्या जरूरत है असं आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु आता स्विच इट करण्याचा प्रयत्न होता तो जिहादचा, तो मात्र इथे अनसक्सेसफुल राहिला. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. चेंडू पडल्यानंतर साहिल बोराडेचा सरळ एस्टर्नवरती आदळला. स्वप्नील येतात. अगदी आपण पाहिलं तर खोलबट्टापाचा बॉल फुलर लेन्सचा होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं स्वप्नीलकडे आणि आता हा देखील चेंडू आलाय डॉट. साहिल एक अप्रतिम गोलंदाजी करतात. रणजाट संघ म्हटला तर तुम्हाला गोलंदाजीच्या जोरावरती अनेक स्पर्धांमध्ये त्याने एक वेगळा कारनामा केला. मोठमोठ्या संघांना परास्त करण्याचं काम याच एरनचा टीमने केलेला. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जांताराच्या बदलापूर संघ तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. अत्यंत चांगला खेळ त्यांचाही आपल्याला तिने फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर आपण करू की चौकार आहे की नाही हे तपासलं जाईल. चला आपण प्रमोद भोईर, रुपेश भोईर यांना विनंती आहे आपण DRS चेक करू. पंचांच्या वतीनं या ठिकाणी ही शहानशा पडताळणी केली जाते. धावा वाचवलेत की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हे चित्र आता स्पष्ट होईल. ऑनफिल्ड अंपायर आमच्याकडे हा निर्णय सोपवत असताना मॅगी मंगेश भोईर असतील, पडताळणी करतात आमच्या प्रदीप असतील, प्रमोद भोईर, संपूर्ण भोईर बंधूंचा हा परिवार तुम्ही पाहताय. इन ऍक्शन मध्ये जयमान ढोके संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली चेंडूला फील्ड करण्यात आलाय, परंतु त्याचा पाय कुठे होता हे पाहणं गरजेचं. आत की बाहेर हे आपण पाहू आणि लगेचच थोडस क्रिटिकल डिसिजन आणि लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अविनाश राणे तुम्ही यांना पाहतायत. गुड विकेट डीप कव्हरला पेट्रोलिंग करत असताना षटक क्रमांक 3 चालू आहे. धावत संख्या फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण या धावांचं कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी टोटल आपण ऍड करू. सेफ असेल म्हणजे जितक्या धावा धावून आलेले आहेत ना, 2 धावा किमान या ठिकाणी वाचवण्यात आल्यात. संघाची धावा संख्या अनिकेत आम्हाला सांगतात 19 आहे. कट केला वेळेस आपण पाहतो स्क्वेअर कटचा फटका. चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. अविनाश राणे ज्याचा उल्लेख आपण मगाशीच केला. आता तो अविनाश राणे अगदी चेंडूवरती येत असताना चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आणि या 2 धावा सहजतेने मिळतील. टीम बॅटिंग करते जांताराच्या बदलापूर या संघाला. स्वप्नील लेफ्ट हँडर बॅट्समन. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर खेळाडू प्रितेशला आपण पाहतोय ज्याने स्विचच्या माध्यमातून एक चौकार दाखवलाय जरूर टीम एरनसडला. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. इथे थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना कदाचित आपण पाहिलं तर फर्स्ट सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये हा चेंडू गादर केला जातोय. तिथे मिळतील 2 धावा. सातत्याने दुहेरी अंक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची घोषणा करतात पंच आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना धाव संख्या धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली आहे. ती एकंदरीत 4 बाद 23 धावा. चला पाणी घेऊन
ब्रेक झाला असेल तर आपण लगेच मॅच कंटिन्यू करू, कारण पहिला सामना आता बरोबर 12:30 होत आहे. लक्षात असू द्या, इथून काउंटडाऊन चालू करू. दरम्यान आमचे आदरणीय किरणजी भोपी यांसाठी इकडे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे आमदार साहेबांच्या सातत्याने पाठीशी असतात आणि त्यांच्या बरोबरीने असतात ते आमच्या किरणजी भोपी. आमदार साहेबांच्या एक जवळचं व्यक्तिमत्व किरणजी भोपी यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र आहेत. या किरण, आपलं स्वागत आहे आमदार चषक 2024 मध्ये. गोलंदाज पुनश्च एकदा आपण पाहता बॉलिंग ट्रॅक मध्ये सनी राणे तयार होतात, ज्याने दुसरं षटक हाताळलं, ज्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. आता सनीवरती पुनश्च एकदा विश्वास दाखवला तो चंद्रकांत मेहर यांनी. आज तुम्हाला किरण जो बदलापूर ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली आहे तो देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. जो मिड ऑफला कव्हर पॉइंटला आपण पाहतो चंद्रकांत आहेत, शॉर्ट थर्डमॅनला साहिल भोईर आहेत, शॉर्ट फाईन लेगला साहिल बोराडे, अष्टरक्षकाच्या भूमिकेत प्रसाद मात्रे, अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला ललित भोईरला तुम्ही पाहतायत. ऑन साइडला फटका खेळायचा होता, पाठीमागे बॉल चाललाय साहिल बोराडेकडे, तिथे मिळते एक सिंगल धाव. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, जणू काही पर्वणी होती. अगदी डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगला पंचांच्या पाठीमागे मयूर मेहरला तुम्ही पाहतायत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक ऋतिक भोईरला तुम्ही पाहतायत, अगदी विभरशेना लॉंग ऑफला अविनाश राणे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कल्पेश तरेला तुम्ही पाहतात. हे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ही विभरचना तुम्हाला जर्मन एरन जाड संघाची पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये चेंजेस, लिफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्याने तुम्हाला वारंवार या क्रिया पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 जोले सनीचा हा बॉल यावेळेस आपण पाहतो दिशेपासून थोडीशी भरकट आहेत, पंच आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धाव इथे धाव फलकावरती ऍड होत असताना 3 षटकांमध्ये आपण 23 धावा पाहिल्या. जांतराच्या बदलापूर संघाचा स्वतःवरती नाराज होत असताना गोल्डन डकची शिकार झाली आहे ती सागर देशमुखची, आणि त्यानंतर एका पाठोपाठ 4 फलंदाज माघारी परतलेत. यावेळेस ड्राईव्ह करत असताना कव्हरच्या दिशेने फटका चांगला होता, अप्रतिम स्ट्रोक, 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्णपणे सेफ असतील आणि या दुहेरी धावा धाव फलकावरती ऍड होत असताना खेळाचं पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये थोडीशी अडखळत सुरुवात केली आहे ती जांतराच्या बदलापूर संघाने. याच्या मागचं कारण आहे की जणू काही टॉप ऑर्डर ढासळली आहे आणि अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना एरन जाड संघाचे गोलंदाज या मॅच मध्ये पकड मजबूत करतायत. यावेळेस आपण पाहतो अत्यंत सुंदर चेंडू, षटक क्रमांक 4 चालू आहे. सनी राणेला तुम्ही पाहतात एक कमी वयाचा आणि कमी उंचीचा खेळाडू आहे. आपल्या फार कमी वयामध्ये आपल्या नावाची कारकीर्द आता या ठिकाणी प्रस्थापित करत असताना कमी वेळेमध्ये संघामध्ये आपलं स्थान त्याने निश्चित केलं आणि एक ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून एक अत्यंत चांगली भूमिका सनी राणेची आपण पाहतोय. राऊंड विकेट ऑन साइडला फटका उचलला, क्षेत्ररक्षक बेगाने येतात ललित भोईर, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले चेंडू पासून, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज होईल बाद. तिसऱ्या धावेसाठी परतावा लागेल स्वप्नीलला. इट इज OUT, फलंदाज बाद. कलाकारांना मिळणार हे सांघिक यश. पहिलं सत्र चालू आहे. आमच्या समवेत मॅगी आहेत. बाकी तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. घरच्या मैदानावरती एक चांगला परफॉर्मन्स जर्मन ढोके संघ देईल यात मात्र शंका नाही आहे. स्विच इट, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज प्रीतीच्या बॅट मधून या धावा मिळतील 4 आणि आणखीन एक दर्जेदार चौकार देत असताना संघाची धावा संख्या आता पुढे सरकतीये स्कोर कार्ड वरती. एकंदरीत 33 या अंकावरती
संघाचे मॅच तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल। हा पुढील सामना ज्या संघामध्ये इन ऍक्शन मध्ये जर्मन डोके संघ जेव्हा उतरेल तेव्हा तुम्हाला ठाणे बँकेचे संचालक अर्थात देवा भोईर हे देखील खेळताना दिसतील प्लेइंग 11 मध्ये। आज त्यांची वर्णी लागते। अगदी आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये होत असतात तेव्हा एक आधारस्तंभाची भूमिका देवा भोईर यांची असते संघाच्या पाठीमागे, परंतु आज घरच्या मैदानावरती इन ऍक्शन मध्ये देवा भोईर जे ठाणे बँकेचे संचालक आहेत ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत। धावत संख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर एकंदरीत 33 धावा, षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय। शेवटचं अंतिम षटक आता किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे। अडखळत सुरुवात जरूर झाली आहे, कमी धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। याचं कारण की एरंजाड संघाची डोकेदुखी ठरणारी गोलंदाजी अत्यंत भेदक होती। शेवटचं अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो साहिल भोईर, अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज नवीन आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अंकुश, नॉन स्ट्राइक एंडला प्रितेश। जबरदस्त बॅटिंग प्रितेशने केली। अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एक दुहेरी धाव, एक सिंगल, 2 चौकार स्विचच्या माध्यमातून त्याच्या बॅट मधून आलेत। 11 धावसंख्येवरती 2 नाबाद खेळतोय गोलंदाज साहिल। ऑन साइडला फटका चांगला आहे, आले आले अंकुशच्या बॅट मधून आपण पाहतोय बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। एक बन क्वालिटीचा फ्लाय वेगाने फ्लाय होते। अगदी आपण पाहिलं तर कदाचित इथून शेवटच्या अंतिम षटकामध्ये हाणामारीचं षटक आहे, धावा जमवण्याचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा यायला हव्यात या अनुषंगाने आपण पाहतोय काय फिल्डिंग आहे। सनी राणीला तुम्ही पाहताय तिने फॉर्मॅट मध्ये अत्यंत चांगला खेळ, फार कमी वयामध्ये फार कमी वेळेमध्ये अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो सनी राणे। ऑन साइडला आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट चेंडू अडवण्यात आला। एकच धाव, गुड थ्रो, गुड फिल्डिंग, राऊंड विकेट। अखोटप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन, चेंडू पडल्यानंतर थोडस राईज झाला। अगदी आपण पाहतो गुडलेन वरून टेक ऑफ होत असताना हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तोपर्यंत डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होतीये। निर्धाव चेंडू आला। शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न टीम बदलापूरचा, परंतु त्याला रोखण्याचा प्रयत्न टीम एरंजाड संघ देखील करतेय। जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला साहिलच्या विरोधात, त्यानंतर 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले, ज्यावरती एक सिंगल आली आणि आता एक चेंडू डॉट आलाय। गोलंदाज साहिल राऊंड विकेटने तयार आहेत। खोलवर टप्पाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय संभ्रमात टाकणारा चेंडू होता, हा देखील या ठिकाणी डॉट बॉल आलाय, परंतु विकेटचा इथून मात्र त्याग करावा लागतो। टिल 2 टू गो आणि शेवटच्या 2 चेंडूवरती टार्गेट पूर्णपणे सेट होईल या मॅच मध्ये। 40 धावा धावफलकावरती आहेत। पहिलाच बॉल बॅटच्या टो एंडला स्पर्श करत ताकद भरपूर पाहायला मिळाली आणि बॉल चाललाय यावेळेस प्रचंड ताकदीच्या जोरावरती ऑन साइडला सी मधून हा दुसरा षटकार आलाय। या अगोदर स्क्वेअर लेग आणि आता बॅटच्या टो एंडला लागत जणू काय हा बॉल पुढे त्याला ताकद मिळाली आणि वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल सीमारेषे बाहेर गेला। 6 धावांकरिता शेवटचा अंतिम बॉल, 46 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या अंतिम बॉल नंतर या मॅच मध्ये टार्गेट सेट होईल टू टीम जर्मन एरंजाड संघासमोर। गोलंदाज साहिल च्या विरोधात आक्रमण
पहिल्या बॉलवरती षटकार आला, पाचव्या बॉलवरती देखील षटकार आला आणि हा शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो अंकुशचा. हा देखील बॉल चालला ऑन साइडला, जबरदस्त फटका एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॉल चाललाय सीमा पार, ते क्षेत्र निवडलंय. सलग लागोपाठचा येणारा हा दुसरा आणि या षटकातील हा तिसरा षटकार सीमा पार. टार्गेट सेट झालाय. मी तर म्हणेन रोशन संतेश सर, आपण पाहतो ना की 5 षटकामध्ये आता फायटिंग टोटल आहे. सुरुवातीला गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं, परंतु आता फलंदाजांचं वर्चस्व देखील या शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं. टॉस साठी आपण इन्व्हाइट करू टीम कात्रप संघाचे संघनायक आणि टीम जयनुमान ढोके संघाचे संघनायक. चला प्रवीण गीते, समीर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉस साठी या लगेच. समीर राऊत येतात, या पण आपलं स्वागत आहे. हरेश पाटील, अक्षय बांबुलकर हे तुम्हाला इनाक्षर मध्ये पाहायला मिळतील. टॉस आपण करू. मी विनंती करण्यास स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय हेमंत दादा भोईर यांना, आदरणीय किरणजी भोपी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. आमदार साहेबांचे कट्टर समर्थक, अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व किरणजी भोपी यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. जे हनुमान ढोके आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कात्रप हा संघ 53 धावांच्या लक्ष्य आणि 53 धावा कशा पद्धतीने चेस करेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. कमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. आमदार चषक 2024 हे शानदार पर्व आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सर.
नमीस येतोय हा डॉट बॉल. चंद्रकांत आहे, चंद्रकांत आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय. आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक आहे. एक खूप चांगली संकल्पना. हेमंत भोईर जे प्रमुख आयोजक आहेत आणि राजेश दादा पाटील. बॅटची कडा आहे आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज चंद्रकांतला आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. चंद्रकांत आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय आणि एरंजड संघाने थोडीशी संत आणि शांत सुरुवात केली आहे. संयमी सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये विलास. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. ग्लोरियस स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंड रोहिदास गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकामध्ये. क्या बात आहे. स्विंग अँड मिस येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 7. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत मयूर ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. फुल टॉस चेंडू आहे. फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9 धावा. बनवायचे 5 षटकांमध्ये 53 धावा. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गेले. चंद्रकांत आणि मयूरने गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. प्रितेश गोलंदाज आहेत. प्रितेश स्ट्रायकिंगला फलंदाज चंद्रकांत. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 44 या सामन्यामध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके, ग्रामस्थ मंडळ ढोके, हेमंत दादा भोईर, राजेश दादा पाटील आयोजित आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. अशीच गोलंदाजी करावी लागेल कारण की 5 षटकांमध्ये 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
13. फुलर लेनचा हा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. थोडेसे फंबल झालेत, खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलाय या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 15. चांगली गोलंदाजी होते जानता राजा बदलापूर या संघाच्या माध्यमातून. एकाच कॅलिबरचे हे 2 संघ आमने सामने आहेत. जय हनुमान एरंजाड विपक्ष जानता राजा बदलापूर. या पुढील सामना असेल कात्रप विपक्ष जय हनुमान ढोके. ढोके टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा प्रितेश गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. या सामन्यामध्ये जानता राजा बदलापूर या टीमला 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्टेड स्ट्रोक पाहतोय परंतु मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक आहेत. स्लॉग स्वीप चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 19. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. गरज आहे. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या 2 संघांमध्ये सुरू आहे. जय हनुमान एरंजाड आणि जानता राजा बदलापूर हा विद्यमान सामना सुरू आहे.
नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये येतोय अंकुश. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मयूर, त्याला साथ देतोय कॅप्टन सनी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वामन शेठ बारकू म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर बाळाशेठ कांबरी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर हे तिसरं सुरू आहे. गोलंदाज अंकुश गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सागर देशमुख थोडेसे नाराज झालेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक. आणि फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलाय. कॉट अँड बॉल. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. संगनायक सनी बॅक टू द पवेलियन. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. न्यू बॅट्समन येतोय चौथ्या क्रमांकावरती. प्रसाद म्हात्रे येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. एरंजाड आणि त्यांना फाईट करतोय जानतराजा बदलापूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय वामन म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी नगराध्यक्ष आणि आगरी महोत्सव बदलापूरचे प्रमुख आयोजक सन्माननीय वामन म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी नगराध्यक्ष आणि आगरी महोत्सव चे आयोजक सन्माननीय वामनजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत बाळाशेठ कांबरी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वामन म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत नक्कीच नगरसेवक चेतनजी धुळे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि बाळाशेठ कांबरी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि राजाराम पष्टे साहेबांचं देखील मनपूर्वक, अमोल पष्टे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. आमदार चषकामध्ये सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे जानतराजा बदलापूर आणि जय हनुमान एरंजाड. लाऊड अपील करतायत LBW ची, परंतु बॅट कट आहे हे सांगत असताना पंच येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 22 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे अंकुशने.
ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये दीपक चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23 धावा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 30. या सामन्यामध्ये पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन सन्माननीय हेमंत अशोक भोईर आणि राजेश पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024. या स्पर्धेमधील विशेष आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा तिसरा सामना सुरू आहे. जानतराजा बदलापूर विपक्ष जय हनुमान एरंजाड. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल विकासाचे महामेरू कार्यसम्राट माजी नगराध्यक्ष वामनजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आगरी महोत्सव आपण पाहिलं आणि त्यांच्या सोबत बाळाशेठ कांबरी साहेब, त्यानंतर नगरसेवक चेतनजी धुळे साहेब आणि अमोलजी पष्टे साहेब हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय जानतराजा बदलापूर संघाने. फक्त 53 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विलासने चांगली गोलंदाजी केली, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं गोलंदाज प्रितेशने देखील चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट देखील मिळवला आणि अंकुशने 2 विकेट घेतले या तिसऱ्या षटकामध्ये आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. सामना बॅलन्स झालाय. सामना 50-50 आहे. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 30. नवीन गोलंदाज प्रितेश येतोय सेकंड स्पेल मध्ये. पहिला चेंडू आपण पाहतो स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण श्याम होते, श्याम कदम होते. मिळते 1 धावा. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती सहजरित्या या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना जय हनुमान एरंजाड संघ थोडासा बॅकफुट वरती येतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मॅच 9 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. 23 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. यस फलंदाज झाले बाद. क्लीन बोल्ड. हिट विकेट झालेले आहेत आणि फलंदाज बाद झालेत. लागतोय अजून एक धक्का जय हनुमान एरंजाड संघाला.
8 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू बनवायचे, धावा 23. सामना जिंकण्यासाठी. यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच. हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना. परंतु कौतुक करेन जांताराजा बदलापूर या टीमचं, ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. या सामन्यामध्ये 53 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23. या सामन्यामध्ये न्यू बॅट्समन येतोय किरण मेहर. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की एरंजाड संघ अडचणीमध्ये सापडलाय. ऑन साइड ला फटका चांगला आहे, बिग हिट केलाय. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई चेरन. षटकार आलाय किरण मेहरच्या बॅट मधून. सलगच्या 3 षटकारांसाठी बालू बोराडे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. एरंजाड या टीमला ही सुवर्ण संधी. अजून एक चांगला स्ट्रोक, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग लगावलेत फलंदाज किरण मेहरने. आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये वापसी केली आहे. मी आधीच म्हटलं, गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत किरण मेहरने. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज, 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 12 धावा आल्या. 2 षटकार लगावले किरण मेहरने आणि सामना झुकलाय. जय हनुमान एरंजाड या टीमच्या बाजूने. 6 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. स्ट्राइक इनला फलंदाज अविनाश राणे आणि गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल एरंजाड या टीम वरती. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षक इरफान होते. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. जर या चेंडूवरती षटकार आला फलंदाज किरणच्या बॅट मधून, तर बाळू बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 10 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. 4 चेंडू आणि बनवायचे धावा 10. या सामन्यामध्ये गोलंदाज आहेत स्वप्नील. या अंतिम षटकामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे किरण मेहर. फुल टॉस, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत लॉंग ऑनला. झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय किरण मेहरला. नशिबाने साथ दिलीये एरंजाड या टीमच्या बाजूने. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे किरण मेहरची. जे एरंजाड गावचे शाखा प्रमुख आहेत, त्यांच्याकडून जर एरंजाड संघाने हा सामना जिंकला तर 2000 रुपयांचं
पारितोषिक असेल। आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। झेल ड्रॉप केला आणि चौकार देखील आलाय। किरणच्या बॅट मधून खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे किरण मेहर, विजयाच्या आशा पल्लवित केलेत। 5000 रुपयांचं पारितोषिक असेल। शाखा प्रमुख एरंजड गावचे मयूर मेहर यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे। 3 चेंडू आणि बनवायचे धावा 6। हा सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय। यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच। हाफ ट्रॅकर आहे, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं। धावबाची संधी असेल, विकेट सॅक्रिफाईस करतोय किरण मेहर। हा सर्वांना प्रश्न पडलाय, ज्या किरण मेहरने 2 षटकार 1 चौकार लगावला होता, तोच किरण मेहर स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय। किरण मेहर बॅक टू द पवेलियन। 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। आणि 6 धावांची गरज आहे। जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर बालू बोराडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अविनाश राणे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक। लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल। दबाव 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 आहे गोलंदाज स्वप्नील वरती। प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर, दोघांवरती दबाव आहे। 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे। चेसिंग कंपल्सरी आहे। फुलर लेनचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत, मिळते 1च धाव। धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद लागतोय। अजून एक धक्का, अविनाश राणे बॅक टू द पवेलियन। 1 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज। धावांची गरज आहे। कल्पेश नवीन फलंदाज। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। 1 चेंडू, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे। सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या। सामना कोणी जिंकू दे, हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे आमदार चषकाचा। 1 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज। कल्पेश ऑन स्ट्राइक। यावेळी फटका चांगला आहे, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट। गोल्डन षटकार येतोय आणि गोल्डन षटकार मारून हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय। जय हनुमान। एरंजड संघाने, एरंजड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। मयूर दादा मेहर जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्याकडून संघाला 5000 रुपये आणि बाळू बोराडे यांच्याकडून 1000 रुपये आणि निखिल मेहर यांच्याकडून आपण पारितोषिक